नमस्कार. पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. कम्युटेड पेन्शन परत मिळण्याची मुदत 15 नव्हे तर 11 वर्षे. नवीन वेतन आयोगात बदलाची शक्यता. तर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. NCJCMने 8व्या वेतन आयोगातील त्रुटीवर चिंता व्यक्त करत पेन्शनधारक, NPS कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनरसाठी तातडीच्या सुधारणा मागितलेल्या आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे की व्हिडिओ हा संपूर्ण पहा, जेणेकरून आपणास सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. आणि चॅनलला पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नॅशनल काउन्सिल JCMने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सविस्तर पत्र पाठवून त्रुटी आणि कमतरता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केलेली आहे. यामध्ये पत्रात असेही म्हटले आहे की लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगातून पेन्शनविषयक दिलासा मिळेल अशी अपेक्षा केली आहे आणि उपाययोजना तातडीने आयोगाच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्याची विनंतीही केलेली आहे. यामध्ये कम्युटेड पेन्शनची पुनर्बहाली कालावधी 15 वर्षावरून 11 वर्षावर आणावी. प्रत्येक 5 वर्षांनी पेन्शनमध्ये 5% अतिरिक्त वाढ देण्याची तरतूदही करावी, जी संसदीय स्थायी समितीच्या शिफारशीप्रमाणे असावे. याशिवाय CCS पेन्शन नियमानुसार येणाऱ्या सर्व पेन्शनर आणि फॅमिली पेन्शनरना पेन्शन सुधारणा लाभ सार्वत्रिक स्वरूपात मिळावे. संघटनेने असेही म्हटले आहे की ही सुधारणा अंमलात आल्यास लाखो पेन्शनर्सला याचा फायदा होणार आहे. तसेच 1 जानेवारी 2004 नंतर नियुक्त झालेल्या 26 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांमध्ये NPS ऐवजी जुन्या पेन्शन योजनेची पुनर्बहाली करण्याची ही तीव्र मागणी आता करण्यात आलेली आहे. NCJCMने व्यक्त केलेली सर्वात मोठी नाराजी म्हणजे 69 लाख पेन्शनर आणि फॅमिली पेन्शनरला नव्या वेतन आयोगाच्या कार्यक्षेत्राबाहेर ठेवण्यात आलेली आहे. त्यांना आयोगाबाहेर ठेवणे अनुचित असून तातडीने समाविष्ट करण्याची मागणीसुद्धा करण्यात आली आहे.